नमस्कार. बिझनेस निधीच्या अनलॉक व्हिडिओमध्ये मी ध्रुव आपटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पुनश्च हरिओम म्हणत जेव्हा आम्ही परत तुमच्यासमोर यायचा विचार केला तेव्हा गेल्या 8 महिन्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही हे मनाशी अगदी पक्कं ठरलं होतं. कारण या परिस्थितीमधून आपण अगदी तावून सुलाखून गेलो आहोत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माणूस असो किंवा सोनं, त्याचा कस लागल्याशिवाय याची किंमत आपल्याला समजत नाही असं म्हणतात. गेल्या 8 महिन्यात सगळीकडे निराशेचं वातावरण असताना, जागतिक बाजार, शेअर मार्केट सगळीकडे अगदी मंदी असताना सोनं मात्र दराचे रोज नवे उच्चांक गाठत होतं. आपल्याकडचे सण आणि समारंभ असोत, त्यांच्या व्याख्या कितीही बदललेल्या असोत, सोनं या गोष्टीला मात्र अजून रिप्लेसमेंट प्राप्त झाली नाही आहे. ज्यांचा दागिना महाराष्ट्रातल्या घराघरात पोचला आहे अशा PNG ज्वेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सौरभ गाडगीळ आज आपल्यासोबत बोलणार आहेत. बिझनेस नीतीच्या अनलॉक व्हिडिओमध्ये सौरभ सर तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये, या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला थोडेसे अपरिचित प्रश्न विचारणार आहे ज्याची बाजू आम्हाला माहिती नाही आहे. सो सुरू करताना मला असं ऐकायला आवडेल की तुमच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कशी झाली, प्रोफेशनल करिअरची सुरुवात कशी झाली? असं म्हटलं तर मी लहानपणापासून दुकानासमोर राहायचो. आमचा वाडा होता, लक्ष्मी रोडला होता. त्यामुळे अगदी म्हणजे शाळेपासून सुट्टी दिवशी दुकानात येणं, कॅश काउंटरवर उभं राहणं, पैसे मोजणं, दागिने बघणं, अशा अनेक गोष्टी मी लहानपणापासून करत असल्यामुळे तसं व्यवसायाची आवड किंवा व्यवसायाची जी आपण म्हणतो एक अजाणतेपणे जोडणं सुरू झालं होतं. पण शिक्षणावर भर होता आजोबांचा, आईबाबांचा, की पहिलं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय येऊ नकोस, हे क्लिअर होतं घरातनं. 10वीपर्यंत मला काय करायचं पुढे ठरलेलं नव्हतं काही, पण त्यावर मी बुद्धिबळ खेळायचो आणि त्यावर मी नॅशनल लेवलला खेळायचो. त्यामुळे मग असं होतं की 10वीनंतर एक थोडं कॉमर्सला गेलो तर वेळ पण मिळेल बुद्धिबळपणे खेळण्यासाठी आणि पुढे आपल्या व्यवसायाला वाटलं तर पुढे काहीतरी करता येईल या हिशोबाने पुढे मी 11वी 12वी कॉमर्सला गेलो. आणि त्यावेळेला पण असं ठरलेलं नव्हतं अगदी काही की मला ह्याच व्यवसायात यायचं आहे, पण आवड होती आणि मला आवड फायनान्सची होती आवड. मग त्यानंतर BCom झाल्यावरती तोपर्यंत मला असं मनात कुठे निश्चित झालं होतं आणि मी नंतर MBA करायला गेलो फॉरेन ट्रेडमध्ये सिम्बॉयसिसला. आणि ते करत असताना त्याला मी एक्सपोर्ट करायचो या अनेक जवळ देशामध्ये, दुबईला, सिंगापूरला. आणि एक्सपोर्ट करताना एका ऑर्डरमध्ये काहीतरी अडचण आली होती आणि बरेच दिवस ती ऑर्डर थांबली होती. तर मग या निमित्ताने काय होतं आहे, मी एक्सपोर्टचं शिकत होतो, डॉक्युमेंटेशन बघत होतो, म्हणून मग मी त्यात इन्व्हॉल्व झालो. हे 11वीच्या मी असताना फर्स्ट इयरला माझ्या MBAच्या, म्हणजे हे वर्ष होतं 1999. आणि मग त्यावेळेला मी ती गेलो सिंगापूरला. मग त्या क्लायंटशी भेटून सगळे इश्यू सॉल्व केले. ती ऑर्डर झाली सक्सेसफुल. आणि अशा प्रकारे मी इनफॉर्मल म्हणून होते एंट्री झाली बिझनेसमध्ये. पण मला नेहमी असं होतं वाटत की आपलं MBA पहिलं पूर्ण होऊ दे. मग मी त्याच माझ्या MBAच्या फर्स्ट इयरनंतर मी RBIमध्ये एक कोर्स केला होता, म्हणजे समर ट्रेनिंग म्हणून, की ज्यात गोल्ड मार्केट्स इन इंडिया वर्सेस गोल्ड मार्केट्स ओव्हरसीज, किंवा त्यावेळेला आपल्याकडे MCX जे म्हणतो फॉरवर्ड मार्केट ते नव्हतं. मग इंडियन मार्केट डेव्हलप कशी करता येतील, त्यात मी अनेक बँकर्सना भेटलो, अनेक टॉप ज्वेलर्सना भेटलो होतो. त्यामुळे एक ग्राउंडवर्क चांगलं तयार झालं होतं. आणि ऑफिशियली मी 2000मध्ये माझं MBA पूर्ण आल्यावरती मी फुल फ्लेज ठरवलं की आता व्यवसायात यायचं आहे म्हणून. पण म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवलं की बाबा आता मला पूर्ण वेळ व्यवसायात यायचं आहे, तेव्हा PNG ज्वेलर्स हा एक ब्रँड झाला होता किंवा तो ब्रँड आहेच आहे आधीपासून. पण मग तुम्हाला अशी एक कुठली गोष्ट वाटली की बाबा हां, ही आव्हानात्मक आहे, यासाठी मला या व्यवसायात यायचं आहे? तेव्हा सगळ्यात आव्हानात्मक किंवा सगळ्यात मला वाटत होतं जी गोष्ट राहते कुठेतरी, जी होती सिस्टीमशी. म्हणजे जेव्हा दुकान आपण दाजी 58 साली पुण्यात आले, 1958 साली, सांगलीची एवढी मोठी परंपरा होती. आणि इथे आल्यावरती सुद्धा म्हणजे गेल्या पुढल्या 40 वर्षात त्यांनी नाव खूप कमवलं होतं, गिरायकांची जोडली गेली होती, गुडविल खूप होतं. म्हटलं ब्रँड म्हणजे काय की कस्टमरशी एक रिलेशन होतं. पण त्यात दुसऱ्या साईडने बघितलं मला वाटायचं की सगळी कामं ही आम्हीच करत होतो. म्हणजे असं सगळं होतं पीपल डिपेंडंट, की दुकान आपण उघडायचो, दुकान आपण बंद करायचो, कॅश आपण मोजायचो, काय माल घ्यायचा आहे, खरेदी काय करायचं आहे, काय भाव ठरवायचं, सगळं मालक किंवा घरचे लोक करायचे. तर हे झाल्यावरती मी MBA आपण जेव्हा शिकायचो की डेलिगेशन ऑथॉरिटी किंवा ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, तर हे असं मला लक्षात आलं की खूप गोष्टी इथे मिसिंग आहेत.
आणि त्यामुळेच मी विचार करत बघत असताना की जेव्हा मी RBI असताना लोकांना भेटलो होतो बाकी ज्वेलर्सना, की अनेक शाखा केल्या होत्या, काही रिटेल चेन्स होत्या, तर आपण तसं का करू शकत नाही. आणि त्यावरती मला लक्षात आलं की मेन प्रॉब्लेम वॉज डेलिगेशन नाही आहे आणि सिस्टीम नाही आहे. सगळं काम चालतं विश्वासावरती, सगळं काम चालतं एक इन्फॉर्मल वेमध्ये. त्यामुळे मी आल्यावरती सगळ्यात पहिलं चॅलेंज घेतलं होतं की आपण बाकी लोकांना सगळ्या पटवून द्यायला पाहिजे की ह्याच्यात करायला खूप संधी आपल्याकडे आहे, पण आपण ती आत्ता एक्सप्लॉइट करू शकत नाही आहोत. तर मी आमच्याच कॉलेजमधले एक होते प्रोफेसर गोडबोले म्हणून, त्यांच्याकडनं आम्ही एक स्वॉट करून घेतला की आपली स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. मग त्यामध्ये एक ते असं डॉक्युमेंट केल्यावरती लोकांना लक्षात आलं की सगळ्या बाकी लोकांना घरच्या की खरंच खूप आहे ऑपॉर्च्युनिटीज जे आपण आत्ता मिस करतो आहे, पण तेवढा थ्रेट्स पण खूप आहे. कारण त्याला पुणे वाढत होतं आणि नुसतंच एक दुकान लक्ष्मी रोडला असून लोकांना इथे ओढणं हे खूप काळ राहणार नव्हतं. तर या स्वॉटनंतर मग पहिली आम्ही ब्रांच चालू केली 2001 साली पौड रोडला. आणि ती पहिली ब्रांच अशी होती म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणता येईल की ज्या ब्रांचमध्ये आम्ही स्वतः मालक न बसता एका प्रोफेशनल माणसाला तिथे जी ब्रांच चालवायला दिली होती. मग त्यातनं रिपोर्ट कसे डेव्हलप करता येतील, सिस्टीम कसे बसवता येतील. म्हणजे एक पारंपरिक पद्धत सोडून एक जी ग्लोबल स्टेजवर नेण्यासाठी जी गरज आहे. आपण किल्ली असणं म्हणजे मालक किंवा गल्ल्यावर बसलो म्हणजे मालक, ही डोक्यातनं लोकांच्या पहिली जी संकल्पना होत्या काढणं खूप गरजेचं होत्या. की मालक तो नाही की जो मालक आहे तो व्यवसाय बघतो, तो व्यवसाय सांभाळतोय आणि जो लोकांकडनं काम करून घेऊ शकतो. तुम्ही आता मुख्य विषयाकडे वळतो, सोन्याकडे. सो आम्ही दागिने बघतो, पण सोनं ॲज अ कच्चा माल, ते त्याचा एक सुबक आणि सुंदर दागिना, हा प्रवास नक्की कसा असतो? बरेच जण विचारतात की सोनं हे मिळतं कुठनं, सोनं बनतं कसं. आमच्या पण डोक्यात तो प्रश्न होता. त्यामुळे सोनं आपण म्हणतो सोनं एक रिअल पहिली कमॉडिटी आहे की ज्याला फिजिकल काही त्यात व्हॅल्यू आहे. आणि सोन्याच्या खाणी आहेत ज्या आपण आता पेपरला असतो की आफ्रिकेमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. अशा देशांमध्ये सोन्या खाणी आहेत जिथे जिओलॉजिकली गोल्ड डिपॉझिट आहे की नाही हे ठरवलं जातं. त्यानंतर ते गोल्ड माईन आपण आतमध्ये त्यात मायनिंग करतो आणि त्याच्यातनं गोल्ड मिळतं स्वरूपात. मग आपण ते रॉ असतं, म्हणजे ते आपलं प्युरिफाय करायला लागतं. आणि त्याच्यातनं मग रिफायनरी असतात त्या बार फॉर्ममध्ये प्युअर आपण जे बिस्किटं म्हणतो असे रिफाईन कास्ट करून ते मार्केटमध्ये विकतात. मग एक असतात मायनर्स जे गोल्ड माइन करतात, एक असतात मॅन्युफॅक्चरर्स जे गोल्ड बार तयार करतात, आणि मग असतात इन्स्टिट्यूशन्स, बँक असतील, डीलर्स असतील जे विकतात. आता आपण सोनं घेतो तर आपल्याकडे भारतामध्ये डायरेक्ट गोल्ड इम्पोर्ट करता येत नाही, तर आपल्या बँकां थ्रू घ्यायला लागतं. तर आपण ऑथोराइज बँक जे एजन्सी असेल त्यांच्या थ्रू आपण सोनं घेऊ शकतो. हे सोनं असतं ते चोख सोनं असतं बिस्किट फॉर्ममध्ये, आणि मग त्याच्यातनं आपण दागिने तयार करतो. आता दागिने असतील ना 22 कॅरेटचे, तर त्याच्यात 91.6% हे प्युअर गोल्ड असतं आणि उरले 8.4% जे असतं ते असतं धातू. मग त्यात कॉपर असेल, सिल्वर असेल, ज्यांनी गोल्डला स्ट्रेंथ येते. डायमंड म्हणतो मग 18 कॅरेटमध्ये असतं, कारण डायमंडला अजून हार्ड लागतो. डायमंड तो ती होल्ड करण्यासाठी डायमंडला गोल्ड थोडं हार्ड लागतं. अगदी गोल्ड घेतो 24 कॅरेटचं ते एकदम मऊ असतं. त्या दागिना करणं खूप अवघडून जातं, त्याला कलाकुसर करता येत नाही. ते आपण चोख बांगड्या असं करू शकतो आपण, ज्यात काही हाती नक्षी काम नाहीये. पण आपण दागिने करता मुख्यतः वापरतो 22 कॅरेट. आणि हा म्हणजे प्रत्येकाला गोल्ड दिलं जातं कारागिराला, चोख सोनं. मग त्याचं तो वितळून त्याचं तो बार तयार करतो आणि त्यातनं मग त्याला हवं असं त्याला शेप देणं. कुठे मशीन काम असतं, मशीननी तारा ओढणं, कुठे हाती काम असतं. अशा अनेक कलाकुसरी आपल्याकडे जे आहेत त्या बनवून हे दागिने तयार केले जातात. मग हे जे दागिने असतात ते पूर्णपणे हँडमेड हाताने बनवलेले असतात का मशीन मेड्स पण आता कॉम्बिनेशन आहेत? आता आपण चेन बघतो, आता मशीन चेन ज्या आता पूर्ण मशीन ती तार ओढली जाते. काय काय बांगड्या असतात, मशीन बँगल असतात, त्या CNC मशीन वापरतात. आपल्याकडे आपण म्हणतो कलकत्ती काम ते पूर्ण हाती केलं जातं. ठुशी किंवा कोल्हापुरी म्हणतो आपण ते हाती काम असतं. त्यामुळे असं कॉम्बिनेशन आहे. आपला ॲडव्हान्टेज आहे की भारताकडे जी कलाकुसर आणि जे कारागीर आहेत ते जगभरात कुठेच नाही आहेत. त्यामुळे जगभरात दागिने बघतो आपण ते बरेचसे मशीन मेड असतात, फॉरेनला बघतो ते. आपल्याकडे दागिने अजून सुद्धा प्रायमरीली हँडमेड आहेत. त्यामुळे आपल्या या इंडस्ट्रीला अजून खूप महत्त्व आहे. आणि मला वाटतं येत्या पुढल्या काळात जसं गोष्टी हँडमेड किंवा हँडक्राफ्टेड गोष्टीला असं एक प्रीमियम येतो काय त्याला, कारण ती लोक कमी होत चालली आहेत. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीला पण प्रॉब्लेम तोच पुढे होणार आहे की असे कलाकार किंवा असे जे कारिगर पहिल्या होते ते अजून तयार करणं, कारण हे नॉलेजला शाळा कुठली नाही आहे. हे असं पिढ्यानपिढ्या हे ज्ञान खाली येत आहे. त्यामुळे तो एक आपला ॲडव्हान्टेज पण आहे, ॲट द सेम टाईम ते एक थ्रेट पण आहे पुढे की
ही लोकसंख्या कमी होत चालली आहे. आणि परत एकदा ग्राहक माझ्या मते जुन्या किंवा ट्रॅडिशनल डिझाईन्सकडे वळायला लागला. फॅशन एक सायकल असते ना, त्या फॅशनला इव्हन आपण बघितलं कपड्यांमध्ये तर आता परत जुन्या काळातले कपडे फॅशन व्हायला लागले, त्यामुळे तसं होणार आहे इव्हन सोन्यामध्ये. बरोबर. आणि आता आपण ज्याला म्हणतात ना की घरंदाज दागिने, हेअरलूम ज्वेलरी, त्याला परत महत्व व्हायला लागलं आता. त्यामुळे जुन्या स्टाईल हा या परत फॅशन व्हायला लागलेला आहे. बरोबर. माझा पुढचा प्रश्न असा होता की म्हणजे आम्हाला माहिती आहे की बाबा डॉलर आहे किंवा बाकी काय इंडियन रुपीज आहे, त्याचा भाव कसा ठरतो हे आम्हाला माहिती आहे, पण सोन्याचा भाव हा इंटरनॅशनल मार्केट्समध्ये नेमका कसा ठरवला जातो? गोल्डचा रेट ठरवायला खरं 2 मार्केट आहेत, एक लंडन आणि एक न्यूयॉर्कचं मार्केट. जरा तर आत्ता भाव ठरतो लंडनवरती, ज्याला म्हणतात लंडन एम आणि लंडन PM फिक्स, म्हणजे एक सकाळचा आणि संध्याकाळचा भाव. आणि त्या मार्केटच्या भावानुसार बाकी जगभरात भाव ठरले जातात. आपल्या मोदी साहेबांचं म्हणणं हेच होतं की इंडिया शुड बी अ पार्ट ऑफ प्राईस मेकिंग. म्हणजे आपण ज्या धातूचं जगात सगळ्यात मॅक्झिमम कन्झम्पशन करतो त्याची आपण प्राईस ठरवत नाही. त्या पंतप्रधानांचं म्हणणं हे होतं की इंडियन, त्या आपण जे आता बघतोय की गोल्ड बँक चालू करायची इंडियामध्ये, किंवा इंडियामध्ये स्वतः इंडिया शुड रिफाईन गोल्ड, मेड इन इंडिया गोल्ड तयार व्हायला पाहिजे. आपण स्विस गोल्ड म्हणतो किंवा दुबईचं गोल्ड म्हणतो, असं इंडियन बार का अजून कोणी घेत नाहीये. तर हे झाल्यावरती इंडिया ऑल्सो विल बी अ पार्ट ऑफ प्राईस मेकिंग प्रोसेस. तर आता लंडनचं PM फिक्स जे असतं त्यात 7 मोठ्या बँका जगातल्या ज्या या गोल्ड ट्रेडिंगमध्ये मोठ्या आहेत, म्हणजे रॉथशाइल्ड आहेत, त्यात बार्कलेज आहेत, तर HSBC आहे, या बँका मिळून रेट ठरवतात की हा आजचा ओपनिंग रेट, हा आजचा क्लोजिंग रेट, आणि त्या रेटनुसार बाकी मार्केट रेट फिक्स करतात. मग त्यामध्ये आपल्या येणारी इम्पोर्ट ड्युटी असते, इन्शुरन्स कॉस्ट असते, ती ॲड करून रेट आपला ठरला जातो. आणि हा रेट परत डॉलरमध्ये असतो, त्यामुळे $to रुपये कन्व्हर्जन हा आपला इम्पॅक्ट आपल्याकडे होतो. म्हणजे आता सोन्याच्या दरात पण आत्मनिर्भर थोडं बनायला सुरुवात झाली करायची आहे, पाऊल उचलतात गव्हर्नमेंट त्यानुसार. बरोबर. पहिली आपले जसे एक डोमेस्टिक त्यांनी काउन्सिल तयार करतात की नॅशनल आपल्या पूर्ण ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये इम्पोर्ट किती होतं, सोनं किती खप होतं, त्याचा एक डेटा गोळा करणं. त्यानंतर गोल्ड बँक एस्टॅब्लिश करणं, ह्याच्यात पाऊल उचललं सरकारने पुढे, की ज्यामध्ये आपण जसं पैसे ठेवतो बँकात सेव्हिंग अकाउंटला, असं तुम्हाला गोल्ड ठेवता आहे बँकांकडे, आणि गोल्ड बँकिंग खरं स्वरूपात चालू करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या जुनं सोनं जे येतं त्या सोन्याचं ते वापरून बिस्किटं तयार करता येतील का. आणि मेक इन इंडिया म्हणजे त्याने अशोका चक्रच्या नावाने असं एक लोगो तयार केलं आहे, आणि आपल्याला त्या अशोका बिस्किटं मिळायला लागतील इकडे का, म्हणजे आपण फॉरेनची बिस्किटं का घेतो फक्त. बरोबर. असा प्रयत्न सरकार खूप चालू आहे. मला वाटतं पुढल्या 2-3 वर्षाला एक ग्रुप चांगला येईल, आणि जेव्हा आपण स्वतः गोल्ड तयार करायला लागू आपल्याकडे, तेव्हा आपण प्राइस पण ठरवायला लागू याची. बरोबर. आणि मग तेव्हा आपण खरं मार्केटमधला बिग प्लेअर भारत बनता येईल. आपण आता ऑलरेडी मार्केट सगळ्यात मॅक्झिमम कन्झम्पशन करतो. बरोबर. म्हणजे जगात वर्षाला जवळजवळ 4,000 टन सोनं कन्झ्युम केलं जातं, त्यातलं 1,000 टन सोनं फक्त भारत कन्झ्युम करतात. मग दुसरा चायना आहे, तर आपण आणि चायना मिळून 50% खप आपलाच आहे. अरे वा. तरी आपण प्राइसिंगमध्ये कुठे इन्व्हॉल्व नाही होत. बरोबर. यातच पुढचा प्रश्न असा विचारेन की आपल्या गृहिणींची एक हाऊस म्हणून दागिने वगैरे सोने खरेदी करण्याची सवय, ते सोनं एक गुंतवणुकीचा पर्याय, हा एक मूलभूत बदल सध्या घडून येतोय आणि त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ता बघितलं नव्हतं की गेल्या या कोविडच्या या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सगळ्यात हुशार ठरल्या गुंतवणूकदार तर तो आहे गृहिणी. कारण तिने जे दागिने वर्षानुवर्ष घरी साठवले होते त्याची आता जी किंमत वाढली, आणि दुसरं म्हणजे त्याला गरजेच्या आत्ता ज्या लोकांना गरज पडली अचानकपणे, तर दागिने मोडून त्यांना आता ती गरज भागवता आली. दोन्ही ह्याच्यात म्हणजे लिक्विडिटी आणि एक गुड रिटर्न इन्व्हेस्टमेंट, दोन्हीतनं आता गृहिणींचं ह्याच्यात सगळ्यात मोठा आता हातभार लागला आहे. आणि मला वाटतं की आपल्याकडे जसं मी म्हणायचं आहे की सोनं हे घरी आपलं असायला पाहिजे काही दागिना म्हणून, पण त्याचबरोबर कधी कुठली अडचण आली किंवा अचानकपणे कुठली आपत्ती आली तर त्यासाठी सोनं हे रातोरात तुम्हाला पैसे देऊ शकतं. आणि हे आत्ता खऱ्या अर्थाने लोकांना दिसून आलेलं आहे. तर मला वाटतं की आता ह्याच्यातनं असं आलं की खूप यंगस्टरसुद्धा लोक आता सोनं घ्यायला लागलेले आहेत. मी आत्ता गेल्या 3-4 महिन्याची गोष्ट बघतोय की जे लोक पूर्वी आपला आजचे पैसे आहेत तर ते खर्च करा, कपडे घ्या, बाहेर फिरायला जा, हॉटेलिंग करा, तर त्या लोकांना आता एक लक्षात आलं की अशा गोष्टी जगात होऊ शकतात ज्या आपल्या कंट्रोल बाहेरच्या आहेत, आणि त्यासाठी थोडं सेव्हिंग करणं गरजेचं आहे, आणि ते गोल्ड ते स्वरूपात हवं आपल्याकडे. त्यामुळे हा एक नवीन ट्रेंड आता चालू झाला यंगस्टरमध्ये सुद्धा, की सोनं कुठल्या कुठल्या स्वरूपात घरी आपल्या ठेवायला पाहिजे. आणि जे आपल्या आधी पूर्वज सांगायचे की तुमच्या घरी आपला सोनं ठेवा,
घरी आपला थोडे पैसे ठेवा, सोनं ठेवा, सगळ्या खर्च करू नका. हा आता परत ही एक थिंकिंग किंवा ही एक शिक्षण लोकांना परत आता दिसून येते. आणि मला वाटतं की सोनं म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की सोनं वापरता येतं, मिरवता येतं आणि कधी गरज पडली तर आपल्याला त्याची किंमत करून आपल्याला आपली अडचण सोडवता येते. त्यामुळे सोनं मला वाटतं लोकांनी नेहमीच घ्यावं. फक्त लोकांसोने सट्टा करू नये. मी लोकांना नेहमी सांगतोय की असा मार्केट रुमर ऐकला, अरे सोनं एवढं वाढणार आहे का कमी होणार आहे, तर त्या असा सट्ट्यांवरती विश्वास करू नका आणि उगीच सोन्यामध्ये काहीतरी विकून सोनं घेऊ नका. पण आपलं गुंतवणुकीनं थोडं थोडं घेत जा, याचा फायदा लॉंग टर्ममध्ये नक्की होणार आहे. म्हणजे कोणीतरी सांगून किंवा 2 महिन्यात तुमची म्हणजे सोन्याची किंमत एवढी वाढणार आहे असं सांगून त्याच्यात गुंतवणूक करायला कसं आहे, स्टॉक मार्केटला शेवटी जातं, स्टॉक मार्केट वर्क्स ऑन फ्युचर की पुढचं काय होणार आहे. आणि गोल्ड आता प्राइसिंग इज रिअल टाइम प्राइसिंग, कारण गोल्ड एक रिअल ॲसेट आहे. गोल्ड तुम्हाला छापता येत नाही आहे. त्यामुळे गोल्डचे इम्पॅक्ट जे होत आहेत आणि नेहमीच जगात कुठली अस्थिरता असेल, जगात कधी युद्ध झालं तर रिअल ॲसेटची किंमत वाढते आणि त्यात गोल्ड नेहमी वाढतं. आणि दुसरं गोल्ड लिक्विड आहे. रिअल इस्टेटमध्ये जागा चांगल्या आहे पण विकायला कोणी गिरायक समोर हवा तिकडे, त्याला वेळ लागतो. त्यामुळे अशा ह्याच्यातनं बघितलं तर सोनं अशा काळामध्ये सगळ्यात चांगलं असतं. पण सोनं हे चालतं ऑन रिअल, म्हणजे काहीतरी घडायला पाहिजे. नुसतं फ्युचर ह्याचं सोनं चालत नाही काही. त्यामुळे म्हणजे शेअर आणि सोन्याचं इक्वेशन कधी करू नये. सोनं घेताना लॉंग टर्म विचार करावा, एक सेफ्टी विचार करावा आणि लिक्विडिटी की कधी गरज पडली तर ते सोनं आपल्याला जगभरात कुठेही त्या किमतीला आपल्याला परत ते विकू शकतो आपण. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मॅन विथ मिडास टच असं ज्यांना म्हणता येईल, शायद आजी काका गाडगिळांच्या तालमीमध्ये तुमची घडण झाली आहे. तर त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सर्वात अमूल्य गोष्ट कोणती आहे तुमच्या आयुष्यात? म्हणजे आजी काकांकडनं शिकायला तर खूप मिळालं आणि म्हटलात की काय गोष्टी शिकायला मिळाल्या, म्हणजे लिस्ट करत बसलो आपण त्याला दिवस जातील. कारण आजी काका एक स्वतःच म्हणजे असं म्हणतो ना की असं व्यक्तिमत्व होतं की जे म्हणजे त्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऑरा होती. आणि मला वाटतं सगळ्यात शिकायला जे मिळालं यांच्याकडनं मला जे की त्यांची ती होती पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी. म्हणजे कुठल्याही वेळी कुठल्याही माणसाबरोबर असेल, कुठल्याही ते नेहमी असे पॉझिटिव्ह, नेहमी आपण चांगलं करायला पाहिजे. मी मला नेहमी सांगायचं की कोण काय करत आहे हे न बघता आपण चांगलं काम करतोय की नाही, लोकांमध्ये वाईट न बोलता आपण त्यातनं चांगला काय बोध घेऊ शकतो आणि आपला व्यवसाय कसा वाढता येईल, आपल्या गोष्टी चांगल्या कशा करता येतील. वाटतं ही जी शिकवण होती सगळ्यात महत्त्वाची होती. कारण ते नाही म्हणायचं की कॉम्पिटिशन काय करताय का तो काय करतोय त्याला मी कसं खाली ओढीन, हे न बघता आपण पुढे जाऊ कसे शकू ह्याच्याकडे लक्ष यायला पाहिजे. आणि आपल्या व्यवसायात बघितलं अनेक लोकांना असतं की एक माणूस चांगला करतो त्याला खाली ओढ. पण राजाकांत नेहमी सांगायचं की अरे तू बाकी लोकांकडे बघ ते काय करतायत आणि एक म्हणजे आजच्या घडीला काय गरजेचं आहे त्याला अडॉप्ट करणं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे राजाकांनी स्वतःला करून घेतलं होतं. म्हणजे ते लहानपणी सांगायचं की आयुष्य आहे म्हणजे एका पाण्यासारखं की पाणी काही थांबू शकत नाही आपण. त्याचा मग ते बांध घातला तर पाणी कुठे परत बाहेर त्याचा रूट बदलेल पण पाणी थांबणार नाही. असं आयुष्य विल कीप ऑन कंटिन्युईंग. पण ते अडॅप्ट करणं, ॲक्सेप्ट करणं, म्हणजे अडचणी येतील, म्हणजे ऑब्स्टिकल येतील किंवा नंतर चांगली तुम्हाला ते अपॉर्च्युनिटी मिळतील. तर यातनं एक बघितलं मी की कायम पुढे चालत राहणं आणि चांगला विचार करून चांगल्या गोष्टी करणं. म्हणजे आम्ही म्हणता की थिंक करून आम्ही पुढे एक त्यांचं पुस्तक नाव दिलं होतं की त्याचा अर्थ असा होता की काही काम करताना एक मनात प्युअर थॉट्स हवेत की त्यातनं मला चांगलं करायचं आहे माझ्यासाठी, लोकांसाठी, कशासाठी. म्हणजे आपण थिंक प्युरिटी ही आमच्या आहेच प्रॉडक्टमधली सगळ्यात महत्त्वाची. पण त्यावर प्युरिटी ऑफ थॉट, प्युरिटी ऑफ ॲक्शन हे आम्हाला वाटतं खूप त्यांना ॲप्ट होतं दाजी काकांना, म्हणून त्यांना नाव पण ठेवलं थिंक प्युअर म्हणून. आणि मला वाटतं हीच फिलॉसॉफी अजूनही मला हे आहे की आपण चांगलं करत राहणं आणि आपलं जे काय करतो ते करणं विथ अ प्युअर इंटेन्शन. बरोबर. आणि माझ्यामध्ये तुम्ही म्हटलात तसं पॉझिटिव्हिटी या कोविडच्या काळात बऱ्याच जणांना त्याचीच मदत झाली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह राहणं हा एकच उपाय होता की यातनं माहीत नव्हतं कधी बाहेर येणार आहे. सो तेच सगळ्यात जास्ती अगदी बरोबर आहे. कारण शेवटी पॉझिटिव्हिटी हे एक माइंड स्ट्रॉंग असलं ना आपण गोष्टी अडचणी सगळ्यांना येतात आणि त्यातनं म्हणतात ना अडचणीवरती मात जो करतो तोच त्यातनं खरा जिंकलेला असतो. असं होत नाही किंवा अडचणी कोणाला येत नाही कधी. पण एक राहणं पॉझिटिव्ह, पण त्याबरोबर काहीतरी ॲक्शन घेणं महत्त्वाचं असतं. नुसतं राहून पॉझिटिव्ह उपयोग नाही आहे. बरोबर. प्रत्येक प्रॉब्लेममधनं आपण काय शिकायला मिळालं, आपण त्याचं मात कशी करू शकतो आणि आपण पुढे हे परत अवॉइड कसं करू शकतो हे महत्त्वाचं आहे. बरोबर. सलमान खान असो किंवा माधुरी दीक्षित यांच्या थ्रू तुमचं ब्रँडिंग असो किंवा अमेरिका आणि दुबईमधल्या तुमच्या इंटरनॅशनल ब्रांचेस असो, तुम्ही पारंपरिक व्यवसायाला नेहमीच एका मोठ्या लेवलवर, एका मोठ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करताना दिसता. तर त्याच्यात अजून पुढचे काय प्लॅन्स आहेत किंवा याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मला असं वाटायचं की
आपल्याला पोटेन्शियल असतं अनलिमिटेड, आपण ते खूप एक्सप्लॉइट करत नाही. कधी कधी एक आपल्याला मेंटल लिमिटेशन असतं, कधी आपल्या आसपासचे लोक असतात ते लिमिटेशन असतं, आणि आपण ते म्हणतो की अननोन फिअर असते की अरे पुढे काय माहिती नाही आहे. पण आपण त्याच्यावर मात करतो ना, ते आपण गोष्टी बऱ्याच नवीन करू शकतो. आणि मला वाटतं की असं हे केलं की सलमान खानला मी दुबईला दुकान चालू करणार होतो. आता दुबईला सलमान खानचं अट्रॅक्शन खूप आहे, म्हणजे इथे पण आहे, पण तिथे एक बघितलं अमॉंग इंडियन्समध्ये तर सलमान खान वॉज द बिगेस्ट आयकॉन तिकडे. चालू केल्यावरती दुबईला रिस्पॉन्स चांगला मिळाला आपल्याला. माधुरी विषय घेतला का आपला सगळा मराठी ग्राहक वर्ग हा माधुरीशी कुठल्या प्रकारे जोडला गेलेला आहे. आणि मला वाटतं की ब्रँड इमेज आहे. आपण नुसतं आपल्या लोकांकडे बघता की आता महाराष्ट्रात कोण महाराष्ट्रीयन आहे, तर मी म्हणतो की ती लोक राहतात महाराष्ट्रात, ती लोक सगळे महाराष्ट्रीयन आहेत. मग ते भरा तो बंगाली असेल, तो तेलुगू तमिळ असेल, तो राहतो इकडे. बरोबर. मग तो आपल्याकडे आपला ग्राहक तो का होऊ शकत नाहीये. अशा खूप मोठे मेंटल ब्लॉक लोकांमध्ये असतात, आणि ते दूर केल्यावरती तिकडे कसं मॅनेज करू शकणार आपण. शेवटी मॅनेजमेंट मी म्हणतो की कंपन्या आता जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी करत आहेत. प्रॉडक्ट बनतो कुठे, प्रॉडक्ट विकला कुठे जातो. त्यामुळे हेच मला वाटतं आपल्यामध्ये का आपण करू शकत नाही, याचा विचार करायला लागतो. त्यातनं नवीन आयडिया येतात, त्यातनं नवीन संकल्पना येतात. रिस्क घ्यायला लागतात, कधी निर्णय चुकतात, कधी निर्णय बरोबर असतात. मला वाटतं की मी म्हटलं मग दाजय कामात एक सांगितलं होतं की घाबरू नकोस, आणि जे आपण करतोय आयुष्यात आपला जर इंटेन्ट चांगला असतो तेव्हा एखाद वेळा दोनदा चुकतो आपण, पण नंतर आपण त्यात यश नक्की मिळवतो. आणि वाटतं हीच अजून माइंडसेटमध्ये मी काम करतोय. अमेरिकेत दुकानं करणं जे आता इथे कोणी केलेलं नाही आहेत, कसं मॅनेज करणार, का बघणार. पण वाटतं अडचणी अनेक असतात, चॅलेंजेस खूप असतात. आणि मला वाटतं जेव्हा आपले चॅलेंजेस संपतील किंवा जेव्हा आपल्यासमोर काय नवीन कर्ज उडणार नाही, तेव्हा धंद्यात मला वाटतं की असं एक येईल सॅच्युरिटी की पुढे काय. कारण पैसा हा नुसता धंदा चालू शकत नाही. शेवटी आपण जॉब करताना म्हणतो की एक असतो फायनान्शियल अँगल किंवा मला स्टेबिलिटी हवी, पण त्यानंतर लागतो जॉब सॅटिस्फॅक्शन, क्रिएटिव्हिटी. असं म्हणतं बिझनेसला सुद्धा एक पैसा लागतो बिझनेसला, पण त्यानंतर आपण त्यात काय व्हॅल्युएशन करतोय का, आपण काय फरक पाडू शकतोय का, ही जी भावना मला वाटतं खूप महत्त्वाची आहे. आणि काहीतरी नवीन करत राहणं, स्वतःला त्यातनं म्हणजे आपल्याकडे जे नॉलेज आहे त्यातनं आपण उपयोग करून अजून काहीतरी व्यवसायाला वाढू शकतो का. शेवटी वाटतं ही एक मोठी लेगसी आहे, आणि लेगसी पुढे नेताना आपण काय केलं या पुढल्या ह्याच्या काळात आपल्या वाटतं हे खूप महत्त्वाचं राहील. स्वतःचं एक इम्प्रेशन पडलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक स्टाईल वेगवेगळी असते. मला वाटतं प्रत्येक आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या स्टाईलनुसार काम करावं, पण काहीच नाही केलं असं फिलिंग येऊ नये असं मला वाटतं की मी माझ्या आयुष्यात काय केलं. तर ते करताना आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी ह्या गोष्टी आयुष्यात केल्यात, आणि सांगत स्वतःलाच फक्त आपल्याला की आपण एवढं शिकलो, आपण एवढं वेळ दिला धंद्यासाठी, त्यात आपण काय करू शकलो. एक 2-3 कॅज्युअल प्रश्न आहेत. म्हणजे आपण बघतो सोन्याची हौसेला मोल नाही म्हणतात, आणि हौशी कलाकार भरपूर आहेत आपल्या बाजूला. मग ते गोल्डन मॅन असू देत किंवा सोन्याचं मास्क करणारे पण माणसं यावेळी आपण बघितली. तर तुमच्यासारख्या 24 तास सोन्यातच राहणाऱ्या माणसाकडे सोन्याची अशी कुठली गोष्ट आहे का? अशा बऱ्याच गोष्टी मला वाटतं आपण जसं म्हटलं हौसी पोटी करतो, किंवा असं माझ्याकडे पेन आहे सोन्याचं, आयफोनची केस सोन्याची केली होती, तर हिरे लावले होते. अशा गोष्टी काय बेल्ट बक्कल आहे. तर मला वाटतं अशा गोष्टी आपण त्यात 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे आपण घातल्यावरती लोकांना पण ते दिसतं, आणि लोक ऑर्डर पण देऊ शकतात, करून घेऊ शकतात. आणि दुसरं आपल्याला पण एक कलाकुसरीला तर थोडी त्यातनं क्रिएटिव्हिटी मिळते की काय नवीन गोष्टी करू शकू. पण आम्ही अशा अनेक गोष्टी लोकांसाठी करतो कस्टमायझेशन. त्यात गोल्ड फुटबॉल असेल, त्याच्यात शूजला गोल्डचं पॉलिश करून ठेवले होते, कोणी करून घेतले होते. अशा ॲक्सेसरीजमध्ये अनेक गोष्टी करतो. मध्ये काय AC कंपनी आम्ही केलं तर कॉम्प्रेसर अख्खा सोन्यामध्ये. तर अशा म्हणजे इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप चालू असतात करणं. आणि मला वाटतं हेच एक खरं कारण आहे की आपल्याला पण थोडं माइंडला आपण नेहमी त्याच गोष्टी विकतो, पण अशी कुठली वेगळी ऑर्डर आली की ती चॅलेंजिंग असते आपल्याला, आपल्या अख्ख्या टीमला, आणि आम्ही त्या खूप गोष्टी करतो अशा. एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या बायकोसाठी पहिला दागिना कुठला केला होता आणि कधी केला होता? म्हणजे नाही, बायको आमचं अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे म्हणजे एंगेजमेंट रिंग हीच पहिली आमची दागिना खरा असं म्हटलं तर खरेदी केला होता, जो आम्ही दोघांनी एकत्र येऊन दुकानामध्ये सिलेक्ट केला होता. मॅचिंग एंगेजमेंट रिंग होती. आणि त्यानंतर मग अनेक दागिने वेगवेगळ्या याचे, किंवा आम्ही बाहेर कुठे गेलो बघायला, काय आवडलं काहीतरी करून घेणं इकडे. आणि मला वाटतं दागिने हे प्रत्येक स्त्रीला आवडतातच, त्यामुळे असं होतं की काय नवीन घ्यायचं, मग डिझाईनमध्ये काय बघता येईल का. आणि अनेक गोष्टी म्हणजे जसं म्हणतो की ट्रेडिशनलपासून मॉडर्न हा सगळा
टप्पा पूर्ण बरोबर. तिने पार केलेला आता आहे. वा. आणि आता तुमची तिसरी चौथी पिढी व्यवसायामध्ये आहे, तर तुमच्या मुलांनी पण याच व्यवसायात यावं असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की प्रत्येकाने खरं चूज करावं की त्याला कशात आवड आहे. जसं मी पण दुकानं याच्या वेळेला मला घरून फोर्स नव्हता काही, कारण मला वाटतं की आपल्याला जी आवड आहे ना तिथे आपण काम चांगलं करू शकतो. आणि आत्ता काळ बघितला तर आता काळात बऱ्याच गोष्टी आता सगळ्या आल्या सिस्टम आहे. म्हणजे आमच्याकडे जर बघितलं तर प्रोफेशनल्स ही सगळी डिपार्टमेंटला आहेत. प्रत्येक काम आहे तर सिस्टीम आहे, त्याला ऑडिट आहे, त्याला अकाउंट डॉक्युमेंटेशन आहे. त्यामुळे मी दोघांनाही मुलांना, माझ्या 2 मुलं आहेत मला, मी दोघांना सांगतो की तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला काय करायचं आहे पुढे. हा बिझनेस तुम्हाला आहे, पण आलात बिझनेसमध्ये आता त्यातनं पुढे काहीतरी स्वतः त्यातनं डेव्हलप करा, अजून वाढवा ते. आणि इफ इट डन एक्साइट यू आणि तुम्हाला वाटतं की मला वेगळं काहीतरी करायचं आहे, तर आय थिंक मला असं फोर्स कोणाला दोघांनाही नाही आहे त्या. मी त्या दोघांना ऑब्व्हियसली बरंच सांगतो. त्यांना आत्ता इंटरेस्ट आहे, ते गोष्टी विचारतात, आमचं चर्चा बरीच होते. पण अजून दोघं लहान आहेत आणि पुढच्या काळात ते काय करतील. फक्त मला मीडियावर बघतो त्याचे, म्हणजे तुमच्या लहान मुलाचे कुकिंगचे व्हिडिओज, हो, तो कुकिंग करताना करतो. माझ्या मोठ्या मुलाला फिल्म मेकिंगची आवड आहे, तो त्यात असं इंटरेस्ट घेतो. धाकट्या मुलं चेस पण चांगला खेळतो माझ्यासारखा. त्यामुळे मला वाटतं की मी त्या दोघांना आता फ्रीडम देतोय की हवं ते करा. आणि मला वाटतं शिक्षण झालं पूर्ण, त्यांना काय ठरलं काय करायचं आहे. पण मला वाटतं दोघांनाही बाहेर कुठे नोकरी करायला गरजेचं असं मला वाटतं, कारण त्यांनी एक एक्सपोजर मिळतं आणि त्यांना पुढे चॅलेंजेस काय असतात आणि आपण जी थिअरी बघतो आणि प्रॅक्टिकल याचा इम्पॅक्ट कसा होतो हे शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने चूज करणं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला कशात आवड आहे आणि आपण पुढे काय करायला पाहिजे. पण डेफिनेटली म्हणजे PNGला आनंद होईल ते आले तर. अर्थात. आता शेवटाकडे वळूया. या पॅन्डेमिक नंतर जो तरुण पुन्हा नव्याने सुरुवात करतोय, स्वतःच्या अशा कम्फर्ट झोनपासून काहीतरी नवीन करायला बघतोय, त्याच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? वाटलं ना पॅन्डेमिकनी खरंच खूप लोकांमधल्या आपल्या अननोन टॅलेंट्स, अननोन फिअर्स, अननोन लिमिटेशन एक्सपोज केल्या आहेत. आणि मला वाटतं की लोक आता कळून चुकलं की आपण खूप गोष्टी करू शकतो ज्या आपण करत नव्हतो. तर वाटतं याच्यातनं एक धडा घ्यायला पाहिजे की बाबा आपण किती विचार केला तरी आपण खूप गोष्टी आयुष्यात प्लॅन करू शकत नाही, आपल्या बाहेर ज्या असतात. त्यामुळे दडपण न घेता लोकांनी काम करायला पाहिजे आणि स्वतःला जे पट्टा आहे किंवा स्वतःचा बिलीफ आहे त्या गोष्टी करायला पाहिजे. नुसतंच बाहेरचे लोक काय म्हणतायत, जग काय म्हणताना विचार करता सेल्फ बिलीफवरती विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आत्ता बघितलं तर ह्याच्यानंतर खूप अपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या आहेत. मी आपण म्हणतो वर्ल्ड खूप फास्ट बदलत आहे. डिजिटल याच्यामध्ये आता अनेक गोष्टी होत आहेत, बरेच बिझनेस रिडिफाईन होत आहेत, बऱ्याच बिझनेस कॉन्सेप्ट बदलत आहेत. त्यामुळे आता म्हणजे यंगस्टर्सनी खरं बघायला पाहिजे की आता थोडं स्टडी करायला पाहिजे की ही पुढली पिढी ही आता कशाकडे वळते, त्या लोकांना पुढे काय गोष्टी लागणार आहेत आणि आपला प्रॉडक्ट, आपली सर्व्हिस त्याच्याशी निगडीत आहे की नाही आहे. कारण जो माणूस आता राहील रिजिड, जो चेंजला ॲक्सेप्ट करणार नाही, तो आता वॉशआउट होईल. तर मला वाटतं लोकांनी आता हे खूप मोठी संधी आहे. याच्यात चॅलेंजेस आहेत, पण आपण म्हणतो की आफ्टर एव्हरी वॉर त्यात एक नवीन कधी क्रिएट होतं. असं आपण म्हणतो सनसेट तर सनराईज होतोच. तसं आता हा म्हटलं आपण तर हा काळ आता संपलेला आहे. याच्यात तर पुढची अनेक वर्षात वाटतं चांगली होतील. वेळेबरोबर आणि जगाबरोबर स्वतःला बदलायला पाहिजे. नॉलेज करणं खूप, वाचन करणं, लोकांना भेटणं. आज जग कुठे आहे, जग चाललंय कुठे आणि आपण कुठे आहोत, बरोबर, हे ओळखणं खूप गरजेचं आहे. खरं. शेवटचा प्रश्न की जवळजवळ 150 वर्षांपासून पुना गाडगे ज्वेलर्स या नावाला एक झळाळी प्राप्त झालेली आहे. सो पारंपरिक व्यवसाय आणि डायनॅमिकली बदलत चाललेला जागतिक व्यवसाय याच्यामध्ये अव्वल राहण्यासाठी तुमची बिझनेस नीती काय आहे? मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही बिझनेसला आहे ना की आजच्या काळात राहणं रेलेव्हंट. म्हणजे रेलेव्हंटचा अर्थ मी म्हणतो की जगात मी मगाशी म्हणलो असतं की काय चालू आहे, आपण कुठे आहोत. कारण कुठलाही बिझनेस, तो बरा लेगसी बिझनेस असेल का नवीन बिझनेस असेल, जगा तो त्याच्या गरजा पूर्ण करत असेल त्या काळाच्या, तो बिझनेस राहणार अजून वाढणार तो. त्यामुळे आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये आता गोष्टी काय बदलायला लागतील, त्या आम्हाला मी आता ऑनलाईन प्रेझेन्स वाढवणं, आम्ही आता ऑनलाईन ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन्स करणं, समजा कुठल्या लोकांना पेमेंट ऑप्शन देणं, वर्क फ्रॉम होम आहे, ट्राय ज्वेलरी फ्रॉम होम, मग त्यात AIचा उपयोग करून घेणं, अशा अनेक ट्रेंड बदलणार आहेत. लोकांच्या डिझाईनच्या चॉईस बदलणार आहेत, लोकांच्या रिक्वायरमेंट बदलणार आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते लोकांची गरज जी आहे किंवा जिथे मार्केट चालू आहे त्याला आपण राहणं रेलेव्हंट, हे सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचं राहणार आहे.
आणि आपली जी प्रिन्सिपल आहेत का जे बेस आहेत ते कायम ठेवून त्याच्यावरती वाढत जाणं हा वाटतं हा मंत्र पुढच्या इथं असणार आहे. कारण लाईक दिस आहे की फंडामेंटल रिमेन द सेम. फक्त त्याच्यावरचं जे आहे इट कॅन चेंज ॲज पर ट्रेंड. फॅशन बदलत आहेत, ट्रेंड बदलत आहेत, बरोबर. पण द कोर प्रोडक्ट द कोर व्हॅल्यूज विल रिमेन द सेम. सो बॅक टू द बेसिक्स असं काहीतरी म्हणता येईल त्याला. असं म्हणता येईल. आणि बिल्ड ऑन द बेसिक्स. राईट. सो या इंटरव्ह्यूमधल्या प्रश्नांना आणि अनएक्सप्लोर्ड प्रश्नांना तुम्ही अगदी दिलखुलासपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिली, त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडून तुमचे धन्यवाद. आणि तुमची उत्तरं आणि विचार तरुण पिढीला आणि जे नवीन व्यवसायात येऊ पाहत आहेत त्यांना नक्कीच उपयोगी ठरतील अशी माझी आशा आहे. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू. माय प्लेजर. आणि नवीन लोकांनी काही तरुणांनी नक्कीच वाटतं की त्याचा थोडा बघावा चॅनल तुमचा बिझनेस नीती. आणि मला वाटतं हे कॉमन सेन्स आहे, पण लोकांना असं वाटतं की आपण करू शकत नाही. तुम्ही जसं लोकांना सांगताय हे खूप उपयोगी आहे. तर आय थिंक लोकांनी तर नक्की फायदा करून घेतील. थँक्यू. गुड लक टू यू अँड एंटायर टीम. थँक्यू. थँक्स अ लॉट.